मित्रांनो, मी जो काल व्हिडिओ बनवला आहे छावा चित्रपटाच्या संदर्भात, तो वर्तमान राजकीय परिस्थिती बघून बनवलेला आहे। तो समजून घेणं गरजेचं आहे, कारण मला एक दोघांचे फोनसुद्धा आलेत त्या विषयावरती। त्यांनी चर्चासुद्धा माझ्यावर केली। त्यावेळी काही गोष्टी माझ्या निदर्शनात आल्या। आपण सेक्युलर आहे, सेक्युलर धर्मनिरपेक्ष हा जो आपण एक बुरखा मुखवटा आपण जो ओढवून घेतला आहे ना, ही मुळात सर्वात मोठी चूक आहे। आता थांबा, वास्तव काय आहे, सत्य काय आहे हे समजून घ्या, आणि जो विद्वेष आहे, जो राग आहे, तिरस्कार आहे, तो काढून टाका। अन्यथा छत्रपती संभाजी महाराजांनी जे आपलं बलिदान दिलं आहे या धर्मरक्षणासाठी, ते व्यर्थ जाईल। मित्रांनो, तुम्ही कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून माझा व्हिडिओ बघताय, गल्लीतून बघताय की दिल्लीतून बघताय, त्याची नोंद करावी। आणि ही कळकळीची, तळमळीची विनंती आहे। बस झालं आता। 800 वर्ष मोगलांचं राज्य, 150-200 वर्ष इंग्रजांचं राज्य, पोर्तुगीज, डच, ग्रीक, बस झालं गुलामी। औरंगजेबाने आपल्या भावाची शिरच्छेद केलं, बाकीचं सोडा। त्यांनी हिंदूंवरती अत्याचार केलेत वगैरे वगैरे सोडा, पण त्यांनी आपल्या सगळ्यांना सोडलं नाही, आपल्या आप्तांना सोडलं नाही, खुद्द आपल्या पित्याला सोडलं नाही। अशा व्यक्तीची ती कबर तिथे असणं म्हणजे किती दुर्दैव आहे। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर। मित्रांनो, मी जो काल व्हिडिओ बनवला आहे छावा चित्रपटाच्या संदर्भात, तो वर्तमान राजकीय परिस्थिती बघून बनवलेला आहे। तो समजून घेणं गरजेचं आहे, कारण मला एक दोघांचे फोनसुद्धा आलेत त्या विषयावरती। त्यांनी चर्चासुद्धा माझ्यावर केली। त्यावेळी काही गोष्टी माझ्या निदर्शनात आल्या। आपण सेक्युलर आहे, सेक्युलर धर्मनिरपेक्ष हा जो आपण एक बुरखा मुखवटा आपण जो ओढवून घेतला आहे ना, ही मुळात सर्वात मोठी चूक आहे। मित्रांनो, मी बऱ्याच व्हिडिओंमधून याचा उल्लेख केला आहे, बऱ्याच ब्लॉगमधून मी याचा उल्लेख केला आहे की एकमेव धर्म आहे तो म्हणजे सनातन धर्म। बाकीचे जे धर्म आहेत, जे काय त्याचं हे केलं जाते, त्यांची जी नामकरणं आहेत, म्हणजे काय हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, ईसाई धर्म, शीख धर्म वगैरे वगैरे, जे काय ह्या भूतलावरती, पृथ्वीवरती आपण धर्म म्हणून ओळखतो, ते धर्म नाही आहेत। ते एक जीवन पद्धती आहे, त्यांची कार्यपद्धती आहे, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की ते राजकीयदृष्ट्या तो धर्म आहे। मग त्यामुळे तुम्हाला दिसून येते, हे जे मुसलमान आहेत किंवा ईसाई आहेत, तो आपला धर्म विस्तार करण्यासाठी, म्हणजे आपला विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील असतात। मित्रांनो, लक्षात आलं का? हा राजकीय धर्म आहे। हे राजकीय त्याला परिवलय आहे। मुळात एकच धर्म आहे, तो म्हणजे सनातन। आता हा विषय काय आहे, छावा हा विषय। मित्रांनो, बऱ्याच जणांची अशी चर्चा होते, मी बरेच व्हिडिओसुद्धा बघितलेत या विषयावरती छावा चित्रपटानंतर, की शिर्के बंधूंनी हा गुन्हा केलेला नाही आहे, असे काही इतिहासकार सांगत आहेत। कारण जो इतिहासकार सांगतोय तो मराठा आहे। तो सांगतोय की ब्राह्मणांनी केलेलं आहे। ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याशी गद्दारी केली। मित्रांनो, हे जे काय द्वेष आहे ना भरलेलं आहे ब्राह्मणांच्या विरोधात, ते द्वेष भरणारे कोण आहेत तर इंग्रज, खोटा इतिहास सांगून। आणि त्यानंतर आहेत 70 वर्षात खोटा इतिहासच पुढे रेटत गेलेत, आणि असे अनेक इतिहासकार जन्माला आलेत।
मित्रांनो, आता खरा इतिहास काय आहे, त्या इतिहासात नोंद काय आहे, त्या नोंदी काय आहेत, याच्यापर्यंत मी जात नाही. नक्की शिर्क्यांनी त्यांचा आत्मघात केला, त्यांच्याशी गद्दारी केली की कुठल्या ब्राह्मणांनी केली, ह्याच्याकडे आपण जाऊया नको. मी काय म्हणतो लक्षात घ्या. मग ते शिर्के त्यांचे जे वंशज आहेत ते सांगायला आलेत की आमच्यावरती हा एक आरोप लावला जातोय, आमच्या विरोधात हे कुभांड रचले जाते. मित्रांनो, कारण का आम्ही मराठा आहोत. एकतर मराठा ही जातच नाही आहे, त्याचा कुठेही नोंद नाही इतिहासात आहे, ही ठाम लक्षात घ्यावी. महत्त्वाची गोष्ट, कुठलीच जाती नाही आहेत, कुठल्याच जाती नाहीत, तथाकथित सर्व आहे हा विषय. ह्या जाती निर्माण करण्यासाठी त्याच्यामध्ये आगीत तेल ओतलंय कोणी, तर इंग्रजांनी. ब्राह्मणाला बदनाम करायचं आणि आपल्या पोळ्या भाजायच्या, हा त्यांचा तो प्रकार. म्हणजे तुम्ही विचार करा, म्हणजे काय, एक समाजामध्ये दोन फाड करायचे, त्याच्यामध्ये विष पेरायचं आणि आपलं राज्य करायचं, आपलं प्रभुत्व गाजवायचं. हा सगळा प्रकार आहे मित्रांनो. आता छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या धर्मरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, हाल करून मारलं या औरंगजेबाने, या औरंग्याने. आता हा जो धर्मनिरपेक्षतेचा जो मुखवटा आहे ना, तो उतरवायला पाहिजे. गंगा जमिनी तहजीब हे खोडून काढायला पाहिजे, हे पुसून काढायला पाहिजे. आता खूप झालं, खूप आपण ऐकून घेतलं, खूप समजून घेतलं. भाईचारा बस झालं. आता हिंदू या राजकीय धर्माच्या नुसार आपल्याला जर सनातन टिकवायचं असेल तर हिंदू धर्म टिकणं गरजेचं आहे. राजकीय दृष्ट्या लक्षात घ्या, धर्म एकच आहे, तो म्हणजे सनातन. पण जर सनातन टिकवायचं असेल तर हिंदू धर्म टिकवणं गरजेचं आहे. आणि जर हिंदू धर्म टिकवायचा असेल तर तुम्हाला कट्टर हिंदू होणं गरजेचं आहे त्या धर्मरक्षणासाठी. कारण तीच कट्टरता संभाजी महाराजांमध्ये होती, तीच कट्टरता संभाजी महाराजांनी दाखवली. म्हणून त्यांची हाल करून मारतानासुद्धा, त्यांचा मृत्यू होतानासुद्धा, आपला जीव जातानासुद्धा, प्राण जातानासुद्धा त्यांनी आपल्या धर्माशी कुठे गद्दारी नाही केली. कुठला धर्म? सनातन धर्म. त्याने तो हिंदू धर्म काय केला, हिंदू आणि हिंदुत्व हा जोपासला. ते कट्टर होते. म्हणून कट्टर होणं म्हणजे एखाद्याला सर तनसे जुदा करायची आवश्यकता नाही, पण तुमच्या विचाराशी तुम्ही कट्टर राहावे, तुमच्या संस्काराशी कट्टर राहावे, तरच तुम्ही हा हिंदू धर्म टिकवू शकता. आणि हिंदू धर्म जर टिकला तरच सनातन टिकू शकते. आता सनातनवरती मी अनेक व्हिडिओ बनवलेत. सनातनी वास्तव हा माझे यूट्यूब चॅनल आहे, जाऊन तुम्ही पाहू शकता, समजू शकता सनातन काय आहे. पण हिंदू धर्म टिकणं गरजेचं आहे. हिंदवी स्वराज्य हीच श्रीची इच्छा, हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं हीच श्रीची इच्छा. हे जे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे उद्गार आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे हिंदूमध्ये ज्या जाती जमाती ज्या निर्माण झाल्या आहेत ना, त्या पुसणं गरजेचं आहे. बस झालं आता. एकमेकांमधील हेवे दावे, राग रुसवे, जे काय पूर्वजांवरती तुमच्या जर अत्याचार झाले असतील, कुठल्या तरी एखाद्या ब्राह्मणाने केला असेल, तर बस झालं आता. त्यांच्या पुढच्या पिढीला दोष देऊन आपल्या समाजामध्ये दुही निर्माण करू नका. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी दाखवून दिलेलं आहे. संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे ना, त्याची किंमत आपल्याला समजणं गरजेचं आहे, कळणं गरजेचं आहे. मग ती किंमत समजून घ्या.
त्याचा अर्थ जाणून घ्या. त्यांच्या त्या बलिदानाला व्यर्थ जाऊ देऊ नका. मला एवढंच सांगायचं आहे, एवढंच समजवायचं आहे. कारण जर परत आपण जाती जमातीमध्ये जर भेदभाव करत राहिलो, विष पेरत राहिलो, त्या जरांग्याने तेच करतोय तो. मराठा आरक्षणाच्या नावाखाली हा जरांगे, तो शरदचंद्रजी पवार तेच करतायत. हा उद्धव ठाकरे, ते स्टॅलिन, त्याचा पुत्र, त्याचा पुत्र उदयनिधी स्टॅलिन तेच करतोय. अखिलेश यादव, केजरीवाल, ममता बॅनर्जी तेच करतायत. आता थांबा, वास्तव काय आहे, सत्य काय आहे हे समजून घ्या. आणि जो विद्वेष आहे, जो राग आहे, तिरस्कार आहे, तो काढून टाका. अन्यथा छत्रपती संभाजी महाराजांनी जे आपलं बलिदान दिलं आहे या धर्मरक्षणासाठी, ते व्यर्थ जाईल. मित्रांनो, तुम्ही कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून माझा व्हिडिओ बघताय, गल्लीतून बघताय की दिल्लीतून बघताय, त्याची नोंद करावी. आणि ही कळकळीची, तळमळीची विनंती आहे. बस झालं आता. 800 वर्ष मोगलांचं राज्य, 150-200 वर्ष इंग्रजांचं राज्य, पोर्तुगीज, डच, ग्रीक, बस झालं गुलामी. त्या गुलामीला कारण काय माहिती आहे काय? मूठभर जे बुद्धिजीवी आहेत, जे स्वार्थ आणि मतलब साधतायत, आणि त्या मतलब स्वार्थ साधण्यासाठी आपल्यामध्ये दुही निर्माण करतायत समाजामध्ये. ती दुही पुसून काढणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता औरंगजेबाची जी कबर आहे ती तिथे असणं गरजेचं आहे का? तुम्हाला काय वाटते? ते उखडून टाकणं गरजेचे आहे का? तुम्हाला काय वाटते? मित्रांनो, हे जे काय सगळे हे आहेत ना इतिहासातील काले धब्बे, ती काळ रात्र, ही विषारी विषवल्ली, ही आता उपटून टाकणं गरजेचं आहे. जर एखादा मुसलमान त्या कबरीचं उदात्तीकरण करत असेल तर तो सुद्धा भारतीय नाही आहे. तो सुद्धा भारतीय नाही, तो गद्दार आहे. कारण ज्या औरंग्याने आपल्या बापाला सोडलं नाही, ज्या औरंग्याने आपल्या भावाची शिरच्छेद केलं, बाकीचं सोडा, त्याने हिंदूंवरती अत्याचार केलेत वगैरे वगैरे सोडा, पण त्यांनी आपल्या सगळ्यांना सोडलं नाही, आपल्या आप्तांना सोडलं नाही, खुद्द आपल्या पित्याला सोडलं नाही. अशा व्यक्तीची ती कबर तिथे असणं म्हणजे किती दुर्दैव आहे. मग विचार करा मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? ती कबर तिथून उखडून टाकणं गरजेचं आहे. ह्या ज्या काय म्हणतात त्याला, इतिहासातील घाणेरड्या आठवणी आहेत, विषारी आठवणी आहेत, त्या पुसून टाकणं गरजेचं आहे. बघा, विचार करा आणि निर्णय घ्या, आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.